पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राम मनोहर लोहिया सोसायटी मुंडवा पुणे या ठिकाणी जाऊन आज आपण भेटणार आहोत सौ नेहा सुजित फडणीस या वहिनींना. या राम मनोहर लोहिया सोसायटी मुंडवा पुणे इथे राहणाऱ्या नेहा सुजित फडणीस वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघूया. सोसायटीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार, स्वागतम. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की एकदा पेढा घ्या आणि गप्प बसा. नमस्कार. नमस्कार. सोसायटीमध्ये आपलं स्वागत, असं सहर्ष स्वागत आहे. अरे तुमच्याकडे जबाबदारी आज. बरं वहिनी उखाणा साजूक तुपा नाजूक चमचा. आदेश सुजित रावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आता उखाणा घ्यायचा नंबर तुमचा. अरे वा, आता ओळख करून द्या पटकन. हे मिस्टर सुजित फडणीस. नमस्कार. ही आई. नमस्कार. वडील, सासरे, दीर, तो भाचा. ही माझी मोठी मुलगी मानसी. नमस्कार. ही छोटी मुलगी ईशा. या मामी आहेत आणि या माझ्या ननंद. आणि हे सगळे आमच्या सोसायटीतला परिवार. नमस्कार. हा हात त्यांनी अशासाठी केलाय, परत येऊ नका. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. रत्नजडी सिंहासनावर बसले दत्तराज दोंडीबारावांचं नाव घेते होम मिनिस्टर येणार आज. नागपूरची संत्री, कोकणातले काजू, सोमनाथरावांचे नाव घेते मी कशाला लाजू. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये. श्रीगोंदा. हो. तिथेच बालपण केलं? नाही, वडील रयतमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस असल्यामुळे त्यांची ट्रान्सफर होत होती सगळीकडे. त्याच्यामुळे 4-5 ठिकाणी माझं गेलं, म्हणजे काष्टी, बेलवंडी, श्रीगोंदा आणि ग्रॅज्युएशन मी श्रीगोंद्याला केलं. सगळी म्हणजे धावपळच झाली? हो, धावपळ झाली आमची फार. किती जण होते तुम्ही? आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण सोलापूरला एक दगलं. वडील रेल्वेत होते त्यामुळे शिफ्ट व्हायचं सारखं. सोलापूर नंतर दौंड, नागपूरला आणि मुंबई. तुम्ही पण फिरत होतो? आम्ही फिरत होतो. तुम्ही फिरत होतो? हो. फिरता फिरता कुठे स्टेशनवर? नाही, मी 10वीला असताना ट्युशनला जात होते. ते ट्युशन सर यांचे काका होते, त्यामुळे त्यांनी नंतर ग्रॅज्युएशन नंतर मग स्थळ यांना सांगितलं आणि मग हे झालं. नाही, मग हे झालं ठीक आहे, पण 10वी पासून बघून ठेवलं होतं यांच्या काकांनी? नाही, हो, काकांनी बघितलं असेल पण यांनी नव्हतं बघितलं. तुम्ही कधी बघितलं? मी जेव्हा दाखवायला आले तेव्हाच पाहिलं. त्याच्या आधी नाही? त्याच्या आधी नाही. काय सांगता? कुठे बघण्याचा कार्यक्रम? आमच्या घरी झाला. कुठे? दौंडला. हा, त्या आल्या होत्या आणि वडिलांसोबत आल्या होत्या. पण जनरली बघायला जातात ना? नाही, आमच्यामध्ये मुलाकडे जातात. मुलगी मुलाकडे जाते. बरं, बाई कोण कोण आले होते? तिचे वडील आणि ही आली होती. मग काय कधीच पाठवला होकार? साधारण 15 दिवसांनी आम्ही कळवलं. आणि मग नंतर लग्न कुठे झालं? लग्न अहमदनगर जिल्ह्यामध्ये शुभम मंगल कार्यालयामध्ये. काय तारीख हो तुम्ही सांगा? 4 जून 1998. बरोबर आहे का? हो. तुमच्या लक्षात आहे वाटतं? हो.
आम्ही ती सेलिब्रेट विसरणं करतो ना दरवर्षी, विसरणं शक्यच दरवर्षी नाहीये ना. किती वर्ष झाली? 98 म्हणजे 16 वर्ष झाली लग्नाला. हा. बरं, मग फिरायला कुठे कुठे गेलात? फिरायला मुंबईला गेलो आधी. मुंबईहून तिरुपती चेन्नई आणि मग घरी. मग तेव्हा काय झालं? किस्सा असेलच काहीतरी. मी म्हणजे लग्नानंतर पहिल्याच वेळेस एवढा मोठा प्रवास करत होते ना, त्याच्यामुळे मग एक गुंतकल वगैरे स्टेशन आलं त्यावेळेस खाली उतरले. कुठे? गुंतकल स्टेशन. बरं. तर मग ते ट्रेन जास्त वेळ थांबलीच नाही, मग हे खालीच राहिले आणि मी ट्रेन मध्ये राहिले. हे असं वाटलं तिला, मी आलो ते मागच्या साईडने मागच्या डब्यामध्ये चढले होते, पण मला माहितच नाही. तोपर्यंत मी पूर्ण ट्रेन गोळा केली ओरडून काय? खाली राहिले म्हणून. बुंबाबूम केलीत तुम्ही? हो. तेव्हापासून आरडाओरडीचा सवय आहे का तुम्हाला? पण वहिनी ओरडत असतील ना? हो नक्कीच. वहिनींचा स्वभाव असा शांत नसेल ना? नाही शांत वगैरे. यांच्या आवाजावरून ग्राउंड फ्लोअरला पण कळत असेल ना घरी? बहुतेक जात असणार आवाज. बघा काय सांगतायत ते. मग आहेच ना, माझा मोठा आवाजच मोठा आहे ना. मग तेव्हा तुम्ही ट्रेन मध्ये आरडाओरड केली? हो, मी सगळ्यांना म्हणलं मिस्टर खाली राहिले, मग त्यांना बोलवा किंवा गाडी थांबवा. पण नसती थांबली गाडी आणि हे खरंच खाली राहिले असते तर काय केलं असतं? नाही, मग ते पुढच्या स्टेशनला दुसऱ्या ट्रेनने आले असते ना. मग तुम्ही उतरणार होता? नाही, मला शेजारचे जे मद्रासी कपल होतं त्यांनी सांगितलं होतं काय? की ते मागच्या डब्यात चढतील म्हणून. पण नसतेच चढले तर काय केलं असतं? मग मी एकटी मद्रासला गेली असते. आणि तुम्ही? ते मागच्या ट्रेनने आले असते ना. अजून काय? कधी हरवला वगैरे नाहीत ना हो, कुठे? हरवले होते लहानपणी. सहज काहीतरी विचारावं आणि काहीतरी मिळावं तसंच असतं हे. मग कुठे हरवलं होतं? मी 2 ते 2.5 वर्षाची असताना आम्ही बेलवंडी या गावात राहत होतो, तर तिथे एक पडका वाडा होता. मी एकटी जाऊन त्या वाड्यात खेळत बसले पूर्ण दिवसभर. आई वडिलांनी सगळं म्हणजे पूर्ण गाव सगळ्यांनी शोधलं, पण मी काही सापडलेच नाही. आणि मी पूर्ण म्हणजे निवांत खेळत होते. मग नंतर शेजारची मुलं रात्री ज्यावेळेस ते वाड्यात खेळायला आली त्यावेळेस त्यांनी घरी येऊन सांगितलं की मी तिथे खेळते म्हणून. हो. कुठे आई? काय आई हरवल्या होत्या? हो, लहानपणी 3-4 वर्षाची असताना आपली खेळत खेळत गेली होती वाड्यात. तिथेच भेटले. आम्ही सगळीकडे बेलवंडी गावात शोधित होतो. मग ते मुलींनी सांगितलं की तुमची मुलगी इथे आहे म्हणे, घेऊन या त्यांना. मग घेऊन आलो. हो. बरं झालं ना तेव्हा सापडली. काय बरं झालं, बायको नसती मिळाली. बघितलं, त्यांच्यासाठी सापडलात लहानपणी तुम्ही. मग हे माझं लक आहे ना. काय? की मी सापडले. हे तुमचं लक आहे? हो, मग मला ते मिळणार होते ना. असंच पाहिजे तुम्हाला. असं गमतीत बोलतोय. बर, आता वजनाचा काटा इथे येणार आणि मग वजनाचा काटा इथे आल्यानंतर जेवढं वजन सांगणार तेवढं वहिनी गोळा करणार का? आपण बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची. बरं, आता या खेळाला आपण सुरुवात करणार, पण त्याआधी तुम्ही काहीतरी म्हणत होता. हो, मी होम मिनिस्टर म्हणजे अनेक वेळा SMS केले, पण मला कधी रिप्लायच नाही आला. आणि आम्ही नवीन होम मिनिस्टर चालू असताना खूप वेळा ट्राय करायचो, कुठले प्रश्न विचारणार, कशी उत्तर द्यायची. इव्हन मिस्टरांनी उचलून पण बघितलं होतं काय की कसं ऍक्शन करणार, कसं उचलणार, पण आता ते आम्हाला शक्य नाहीये ना. नाही. आता बापरे, म्हणजे किती वर्षापूर्वी प्रॅक्टिस केली होती तुम्ही? आम्ही जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी प्रॅक्टिस केली होती. अच्छा. पहिल्यापासून म्हणजे जसं कार्यक्रम चालू झाला तसं मला खूप आवड आहे आणि खूप इच्छा होती. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं. आदेश भाऊजी घरी येणं म्हणजे ही माझी खूप मनाची इच्छा, भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. झी मराठी. बर, आता मी खरं तर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की मला तुमच्या घरी येऊन तुमच्या चेहऱ्यावरती काही क्षणांचा आनंद देता येतो. या मोठं भाग्य ते काय. माऊली, आता हे बक्षीस मिळालं पाहिजे तुम्हाला. वेळ आहे 2 मिनिटाची आणि मी जितकं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं 2 मिनिटामध्ये. वजन आहे 443 ग्रॅम. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे.
सेकंद राहिली. ती खुश झाली आहे. 1 2 3 4. याला एक चिकटलं, 2 आले. हे ठेवताना एकच ठेवलं होतं. नाही नाही नाही, असं सगळं चिकटलं असतं. 4 5 6. बांगडी घेतली ना. नाही. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 गुणुले 200 3200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. बरं तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एक गुण बदलायचा असेल तर कुठला बदलायचा? त्यांनी थोडं लवकर आलं पाहिजे ऑफिसवरून, वेट करायला लावतात. पण स्वभावात अच्छा, वाट बघायला लावतात. हो, वाट बघायला लावतात. नाही, काम असतं ऑफिसमध्ये, ते थांबावं लागतं. मग त्याच्यात काही पर्याय नाही येत. काय हो, आणखी काय नाही ना स्वभाव? नाही, काहीच नाही. बाकी सगळं छान. हो, सगळं आणि छान. आमच्या वहिनीने काय स्वभावात बदलायचं? तिने हट्टीपणा सोडला पाहिजे. बापरे. ठीक आहे, कोरपणा सोडला पाहिजे. कसं काय ते? हो, मी फार हट्टी आहे आणि ती त्यांच्यामुळेच झाले. काय हो? कारण त्यांनी पहिल्यापासून मी जेवढ्या हट्टा करेल, जेवढ्या काही वस्तू वगैरे बघाल, ते सगळे मला आणून देतात. मग ती मान्य मला, पण त्यांचं म्हणणं आहे की आता कमी केला पाहिजे. मग आता इथून पुढे करेल ना आजपासून. बघा तुम्ही. हो, करेल. मग परत ज्यावेळेस तुम्ही येताल आमच्याकडे मुंडव्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला कळेल ना हट्टीपणा कमी केलेला. तुम्ही जर नाही केला कमी तर हे माझ्या मागे लागतील गाठी घेऊन. कसं लागतील? मग ते म्हणतील ना की मी आलो आणि तुम्ही माझं ऐकलं नाही म्हणून. आता तुमचं ऐकावंच लागणार आहे. होय ना. आता आदेश भाऊजी म्हणल्यावर ऐक ना चेहऱ्यावरती भाऊजी. आनंद आलाय बघा. बरं तुम्ही सांगा या दोघांबद्दल आता. खूप छान स्वभाव आहे हिचा. आपण कोण? मी नडन बोलते. बरं, हिची. बोला. नेहाचा स्वभाव अतिशय छान आहे, मनमिळाऊ आहे, ऍक्टिव्ह आहे ती. आणि तिनं संसार सांभाळून BEd केलं लग्नानंतर, 2 मुली संसार सांभाळून, त्याचं विशेष कौतुक आहे. वा वा. बचत गटातही ती खूप छान कार्यरत आहे सध्या. सगळ्यांना हेल्पिंग नेचर आहे तिचं, सगळ्यांना मदत करते. खूप सुंदर. एवढं बोलते नंदनबाई. हो, ननन कम फ्रेंड कम बहीण, आम्ही सगळे एकत्रच दोघी जणी. अजून कोण बोलणार आहे? हा, बोला. माझी मम्मी खूप मस्त आहे. माझी मम्मी कमी आहे, पण माझी बेस्ट फ्रेंड जास्त आहे. हो. शी इज माय बेस्ट मम्मा इन द वर्ल्ड. वा वा. माझा मुलगा हा सुजित पहिल्यापासून अतिशय शांत स्वभावाचा आणि उत्तम, आणि त्यालाच अनुरूप असे आम्हाला ही सून मिळाली नेहा. त्यामुळे मी फार अतिशय सुखी आहे, आनंदी आहे. कसं वाटतंय? खूप छान. हा? खूप छान, म्हणजे एकदम असं आपलं गोल्डन क्षण जो म्हणतात जीवनातला, तो आज आहे माझा. हो की नाही? हो. मग आता फक्त हट्टीपणा कमी करा. तर आजपासून मी प्रयत्न करेल. चालेल. अजून कोण बोलणार आहे? ती माझी मम्मी आहे, आणि मला जसं फर्स्ट टर्ममध्ये A ग्रेड भेटलाय ते पण तिच्यामुळे. ती लहानपणी हुशार होती म्हणून आता मी हुशार आहे. बोलायचं खरं तर बऱ्याच जणांना असतं, पण शेवटी वेळेची मर्यादा असते. इतकं भडभडून तुमच्यावरती प्रेम करतात सगळे. आता हे अभिनय करणार आहेत आणि अभिनय तुम्ही ओळखून बक्षीस मिळवून द्या. हा, ठीक आहे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, पण ओठांची हालचाल दोघांनी करू नका. हा, वेळ सुरू झाली. मराठी चित्रपटाचं नाव आहे. लवकर बोलायचं नाही. शब्द किती पैलवान पहिलं 10 9 8 7 6 5 4 3 2 अभिनंदन.
2 सेकंद असताना भैरू पहलवान की जय बरोबर सांगितलं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. मराठी चित्रपटातलं गाणं. हा गाणं म्हणा, गाणं म्हटलं तर बक्षीस मिळणार. गालावरच्या फुग्याचं म्हणणं काय? अभिनंदन. म्हणणं एवढंच आहे की झी मराठीकडूनही बक्षीस द्या. म्हण ओळखा, म्हण. बोलाय बोलल्या नाही बोलले, फक्त ओ केलं. पण हे फक्त काय झालं, त्या उथळ असं बोलल्यामुळे हे बक्षीस मिळणार नाही. आणि कसं बोलल्या ते पुन्हा एकदा टीव्हीवरती बघूया आपण. त्यामुळे हे बक्षीस गेलं. न बोलता अभिनय केला असता तर हे बक्षीस नक्की मिळालं असतं माऊलींना. उथळ पाण्याला खळखळाट फार. शेवटच्या क्षणी थोडासा उथळपणा वाढला आणि मग असं म्हटलं गेलं. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. तर मी वरती उभा होतो बाल्कनीमध्ये आणि वरून लहान मुलांना फक्त बघत होतो. आणि त्यातल्या एका मुलाला मी बोलवणार आहे. पण मला आधी विचारायचं इथल्या मुलांना की कोण शांत शिस्तीत बसलं होतं, हात वरती करा. हा एरवी मस्ती करत असेल तर मला माहिती नाही, आज तरी बाबा गप्प बसून होता. नाव सांग. पियुष नंदकुमार डिले. कुठे राहतो? भोईराज सोसायटी. बरं मला सांग, कुठल्या शाळेत जातो तू? SSPMS. शुभेच्छा आहेत. एक चिठ्ठी काढ. हॅलो जरा व्यवस्थित. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. आज सगळ्या मुलांना वाटत असेल कधी नव्हे ते आज शांत राहिलो असतं तर बरं झालं असतं. आणि आता पैठणीच्या खेळात सहभागी होणाऱ्या ज्या वहिनी आहेत त्यांचं नाव आहे धनश्री अमोल भोईटे. या इकडे, इथे या. इथे नाव सांगा. धनश्री अमोल भोईटे. कुठे राहता तुम्ही? मी केशवनगरला राहते. बरं, घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, मी आणि माझा मुलगा पार्थ. तर इथे घरातलं कोण आहे? आता मुलगा आणि मी दोघं चालू. अच्छा अच्छा, बरं. मुलाला बोलवा. पार्थ. आणि आता सुरुवात करूया या खेळाला. 5 खुर्च्या एकमेकाला बांधून ठेवलेल्या आहेत. विशिष्ट अंतरावरती उभं राहून हा जो फुटबॉल आहे हा एक टप्पा म्हणजे जमिनीवर आपटून उडाला पाहिजे. आणि एक टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू आतमध्ये जाऊन थांबला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जर खुर्चीवर थांबला तर 2 गुण मिळणार आणि मधोमध जर जाऊन थांबला तर 1 गुण. पण कुठल्याही खुर्चीतनं तो बाहेर पडला तर मात्र गुण मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात जास्त गुण जमा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. मी पैठणी आता बोलूच नाही अशी इच्छा आहे सगळ्यांची. एक 3 नाही. 4 संधी झाल्या. गुणसंख्या 3. गुणसंख्या 3. 5 संधी झालेल्या आहेत. आणि आता तुमच्यासाठी 1 3-0. हा 4 6
नाही. 7 ही गुणसंख्या. वहिनी तुमच्याकडे आता 5 संधी आहेत. 5 दुणे 10 होऊ शकतं. एक. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू घे बाळा तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टर तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या भोईटे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या फडणीस वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. राम मनोहर लोहिया सोसायटी मुंडवा पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.